नागपूरच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईसाठीच मोठ्या घोषणा झाल्यात। पागडी सिस्टीम मुक्त, ओसी गिफ्ट, झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अभय योजनेला मुदतवाढ, हाऊसिंग फॉर ऑल ही विशेष योजना पुनर्विकासासाठी देण्यात आली आहे। सोबतच अन्य मोठे निर्णय मुंबईसाठी झाल्याचे दिसतंय। मुंबईकरांना खुश करण्यासाठी महायुतीने मोठ्या घोषणा केल्यात। मात्र ज्या विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अधिवेशन दरवर्षी हे नागपूरमध्ये होतं, त्या विदर्भाला मात्र केवळ आश्वासनं मिळालेत। विदर्भासाठी कोणतीही मोठी घोषणा सरकारने केलेली नाहीये। विदर्भातील सिंचनाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी फक्त आश्वासनच देण्यात आली आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांचंच वजन यंदाच्या अधिवेशनावर पाहायला मिळालंय। दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे नाना पटोले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। शासकीय कामकाज आणि त्यांच्या पुरवणी मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन घेतलेलं होतं। असंच आता याला निदर्शनास येत आहे आणि त्याच्यामुळे विदर्भासारख्या मागास भागामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा हे थोडं छोटं अधिवेशन घेऊन जनतेच्या प्रश्नाला कुठेही न्याय मिळाला नाही। कसं बुलेट ट्रेनसारखं कामकाज पळवलं जाते आणि चर्चा होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।